नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मी रक्षा मंत्रालय यांच्याकडून जॉब अपडेट आलेली आहे। एकूण 105 जागांसाठी जॉब अपडेट आहे। आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत। सॅलरी किती आहे, म्हणजेच काय वेतन किती आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर विभागाचे नाव काय आहे, कॅटेगरी कोणती आहे, अर्ज कोण कोण करू शकतात, त्यानंतर इथे अनुभव लागणार आहे का नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का नाही, हे पूर्ण माहिती आपण बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। पूर्ण व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाणार आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल। चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघू। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आज आपण नवीन अपडेट बघून घेऊयात। हे जे रक्षा मंत्रालय आहे, ऑर्डन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट 2024 साठी आहे। ते वेतन 19,900 भेटणार आहे, म्हणजे जवळजवळ 20,000 प्रति महिना भेटणार आहे। वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष आहे। केंद्र सरकारी जॉब आहे। आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत। माझ्याकडे PDF आहे आणि हा जो फॉर्म भरायचा आहे त्याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत। सो इथे ऑर्डन्स फॅक्टरी आहे, इटर्नसी युनिट ऑफ म्युनिशन इंडियन लिमिटेड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज यांच्याकडून ही फुल ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे, आपण बघणार आहोत। इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वर्क निघालेले आहे। 1 वर्षाचं काम असणार आहे। त्यामध्ये मॅक्झिमम पिरियड ऑफ 4 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ एंगेजमेंट सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे माहिती सांगितलेली आहे, नेम ऑफ पोस्ट काय आहे, सॅलरी काय आहे, स्किल काय लागणार आहे, त्याच्यानंतर जागा किती आहेत, पूर्णपणे 105 आहे। क्वालिफिकेशन म्हटलं तरी ते AOCP ट्रेड पोझिशन ऑर्डन्स लागणार आहे आणि ते टेन्युअर बेस CPW। इथे सॅलरी आहे 19,900 प्लस DA भेटणार आहे। UR मध्ये 37 आहे, OBC साठी 12 आहे, SC साठी 15 आहे, ST साठी 26 आहे आणि EWS साठी 15 जागा निघालेल्या आहे। एज लिमिट सांगितलेले आहे 18 ते 35 वर्ष। ॲप्लिकेशन फीस कोणतीही नाही आहे, तुम्ही ॲप्लिकेशन असं भरू शकता आणि ते ॲप्लिकेशन फॉर्म ब्लॉक लेटर्समध्ये भरायचा आहे, म्हणजेच काही तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून पाठवून द्यायचा आहे। कोणतेही फी नाही। फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। जेंडर एलिजिबिलिटी म्हटलं तर मेल अँड फिमेल दोघेही अर्ज करू शकणार आहात। केंद्र सरकारी जॉब आहे। महाराष्ट्रातील सगळे उमेदवार तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहेत। निवड प्रक्रिया म्हटलं तिथे या PDF मध्ये सांगितलेलं आहे। NCVT स्कोर असणार आहे, ट्रेड आणि प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे। ॲप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे भरण्यास 2 जानेवारी 2024 पासून आणि लास्ट डेट 21 जानेवारी 2024 आहे। नोकरीचे ठिकाण म्हटलं तर इटरासी त्यानंतर भंडारा आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आहे, इथे देहू रोड पुणे खडकी सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे अजून तुम्हाला अर्जाची फी कोणतीही नाही आहे, सो नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहात आणि ॲप्लिकेशन जे कसं भरायचं आहे त्याचं पण आपण नमूद बघून घेऊयात। सो इथे ॲप्लिकेशन फॉर्म हे असं दिलेलं आहे, तुम्हाला ब्लॉक लेटर्स म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये द्यायचं आहे। इथे पासपोर्ट साईज फोटो आहे ते भरायचं आहे, तिथे पेस्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे नेम दिलेला आहे ॲज पर 10th स्टँडर्ड सर्टिफिकेट, फादर्स किंवा हस्बंड नेम, डेट ऑफ बर्थ सांगितलेला आहे, तुमची जन्मतारीख भरायची आहे, एज किती आहे ते भरायचं आहे, नॅशनॅलिटी कोणती आहे, कॅटेगरी कोणती आहे, वेदर एक सर्व्हिसमॅन आहे का नाही भरायचं आहे। हे पूर्णपणे माहिती पूर्ण ब्लॉक लेटर म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये फोन हा तुमचा फोन नंबर 2 पर्याय दिलेले आहेत, 1 आणि 2 तुम्हाला जे चालू नंबर आहे तेच भरायचं आहे। ईमेल ID चे सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर 2 प्रोमिनंट अँड विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्स तुमचं भरायचं आहे। त्यानंतर मीडियम ऑफ ट्रेड टेस्ट इंग्लिश आहे का हिंदी हे सुद्धा भरायचं आहे। त्यानंतर इथे 15 दिलेलं आहे पॉईंट डिटेल्स ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, 10th स्टँडर्डचे मार्क्स वगैरे सगळं तुम्हाला इथे भरायचं आहे। ट्रेनिंग पिरियड NCVT मध्ये घेतलेला आहे, AOCP ट्रेड एक्झामिनेशन आहे त्याची माहिती भरायची आहे। पूर्ण फॉर्म भरून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवरती इथे तुम्हाला पाठवून द्यायचं आहे। डिक्लेरेशन भरायचं आहे आणि तुमचे इथे सिग्नेचर द्यायचं आहे। त्यानंतर सिग्नेचर दिल्यानंतर इथे डिक्लेरेशन बाय OBC साठी दिलेला आहे, त्या कॅन्डिडेट्सनी हा फॉर्म भरायचा आहे। ही प्रत्येकी तुम्ही एकदा चेक करायचं आहे। एक सर्व्हिसमॅनसाठी दिलेला आहे, असे वेगवेगळे दिलेले आहे, तुम्ही नक्कीच हे चेक करून तुम्ही इथे फॉर्म भरायचा आहे। काही जरी क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। थँक्यू।